मी ब्लाऊज टाकायला चालली जाते. मग ब्लाऊज नाही तर भेटणार नाही लवकर. अहो ठीक आहे ना, देतो ना ब्लाऊज. मापाचं ब्लाऊज घेऊन जाय तू. काहून तू येत नाही का ब्लाऊज टाकायला? नाही व तूच जाय ना ब्लाऊज टाकायला. मग डिझाईनचा गळा गिळा कसं टाकायचं? टाक ना तू तुझ्या मतानं. हाव काय चालन का मग तुला? हाव चालीन ना. आणि मी काय म्हणते, तुले रोज घालायला साड्या लागन. हा बाई विसरूनच गेला आपण तर घ्यायच्या. तू काय कर, 2 आहे माझ्या साड्या, त्या घेऊन जा सध्याच्या. 15-20 दिवस घालजो आणि नंतर आणून देजो मला. मग आपण घेऊच त्याकरता किंवा आयरात येतील तर मग त्या घेऊन जाजो. मग ब्लाऊजचं कसं करू बाई? तू ब्लाऊज शिवून घे ना त्या साडीवर. ठीक आहे ना, मग तसं करतो. आणि नेमबंदी सगळे ब्लाऊज नेमबंदी मागजो शिवून. हा बाई. आणि गडे गिडे नेमबंदी शिवजो, नाही तर मोठे गिटे शिवशील आणि घरी नाही पटणार तर मग पडले राहतील तसेच. हा बाई करतो ना तसं, पाहतो. आणि का व त्या बांगड्या गिंगड्या घ्यायच्याच राहिल्या. हा बाई आता एक दिवशी जाईन आणि घेऊन येईन. हाव काय जाजून घेऊन जाऊन पटकन. हा बाई सांगली का मग पार्लरवाली, तुला पार्लरवाली पाहिजे होती तर? हा बाई सांगितली ना लग्नाच्या दिवशी तयार राहण्यासाठी. हा व बरोबर आहे ना. तेवढे मेहंदीचे कोण बस होतील ना? हा बाई बस होती ना तेवढे. 2 दिवसाकरता बाया सांगितलं मी ना स्वयंपाकाले. हाव का बाई? हा व मायाने काही झालं नसतं धावपळ, त्याकरता सांगून दिल्या. बरं झालं ना. हा आता नाहीतरी कोणी येत नाही कामाला काही. सगळे एन्जॉय करायला येते लग्न. हा व आता लोक करू लागते का पहिल्यासारखे थोडे आले लोक की करू लागन कामं. हा व आणि याले वेळ लागेल मला. दीपाली घरी जाईन मी. हाव का व ठीक आहे ना, मग जाजो. का व तिकडली खोली आवडली, आता हे खोली आवरा लागते आपल्याला जरा, नाही काय? हा बाई तिथं कसं मेहंदी गिंदी काढायला बरं पडत नाही. हा व न पाहुणे रावणे येते ना, मग झोपायला बरं होते. हा बाई जाय मग तू, जास्त वेळ नको लावू. हा बाई तू ब्लाऊज टाळून दे. बापरे त्यांचा कॉल आला, काय म्हणतात? हा हॅलो बोला. काही नाही, काय चालू होतं? काही नाही बा, कामं चालू होते लग्नाचे. हाव काय, झालेच नाही का अजून? नाही हो चालू होते, ब्लाऊज टाकत होता शिवायला. हाव काय, मग तिकडेच कानी टाकलं अमरावतीले? नाही हो, मग कोणी आणलं असते गावाच्या काकू आहे त्या शिवून देते. हाव काय, मी काय म्हणत होतो, गजरे लागन काय? हा हो गजरे लागन ना, हेअरस्टाईल करन तर. हाव काय, किती लागन? काही नाही तुमच्या हिशोबाने घ्या. नाही ना, अजून वरहाड गिरा कोणी लावायचं असेल तर त्यांच्यासाठी 20 नाही तर 30 मागून घ्या. बापा एवढे गजरे लागन काय? हा हो 10 गजरे तर माझ्या हेअरस्टाईलच लागन. हाव काय, ठीक आहे, मग तेच विचारत होतो. काय फुलवाला बुक करत आहे का? हाव ते लग्नाचे हार गिर बुक करायला आलोय मी आता बाहेर. हाव काय ठीक आहे मग. ठीक आहे, मग रात्री बोलू. हा हो रात्री बोलू. जोरात कामं सुरू आहे तिकडे. घे व ब्लाऊज आणून दिले. ठीक आहे नाही येतो मी. काय व कुठं फिरते? काय नाही व ब्लाऊज टाकायला जात होते. एकटी एकटी? मग आता 4-5 लोकांना घेऊन जाऊ काय? नाही व म्हटलं कुठं चालली बा? तू कुठं फिरते? काय नाही त्या ब्लाऊजला टाकून आले मी, ब्लाऊज टाकून. तू कोणते ब्लाऊज टाकते? आता माझी साक्षगंध नाही का, मग त्याची तयारी सुरू आहे आमच्या घरी. चालती तू कशी वागत होती? कशी वागत होती मी? बाई तू नेमकी बोलती नव्हती, चांगलीच तर बोलत होती व. पोरासोबत कशी बोलत होती तू? अगं बिचारे तशीच बोलत असतो मी, मजाकच घेत असतो त्यांची. काही बोलतो असं कोणी बोलत असते काय? अगं हा बिचारे मी बोलत असतो त्यांच्यासोबत. तर मी आहोन तू आणि करत बसत त्यांना, मी तशीच बोलत असतो. काही बोलू नको. असं वाटत होतं की जबरदस्तीच लग्न करून देते का तुया? अगं आणि तसं लहानपणापासून एक दुसऱ्याला पाहून आहे ना, त्याकरता तसं वाटते तुले. हवं तू एवढं टेन्शन घेऊ नको. आम्ही दोघं एक दुसऱ्यासोबत असंच बोलतो आणि आमच्या घरातल्या लोकांना सगळं चांगलं माहिती आहे. पहिल्यापासून आम्ही ओळखून आहे एक दुसऱ्याला, म्हणून तसं वाटते तुले. हाव काय ठीक आहे बाई, चांगली गोष्ट आहे. नाही तर मला वाटत होतं की तुला पटतच नाही काय. मस्त आहे ती सासू ती ननद. हाव बा चांगली आहे त्या. ती कशी आहे? मई मस्त आहे, टेन्शन नाही आहे. हाव का व चांगली गोष्ट आहे. तू काल सगळ्या साड्या घेतल्या, एकही ड्रेस नाही घेतला. ड्रेस कशाच घेऊ? बापरे घरी जाऊन साडी घालणार आहे काय? ड्रेस नाही घालणार काय? आता पाहू बा तिथे गेल्याच्या नंतर. हाव काय चांगला आहे. मग ब्लाऊजला टाकू काय म्हणत होत्या? देतो म्हणाल्या ब्लाऊज शिवून. म्हटलं लवकर द्या. हाव का व मेहंदी काढली अजून? हा व येईन ना. तर चालली जाशील कुठं? नाही जातो बिचारे, तुला आता सांगून देते माझ्या एंगेजमेंटला यायचं, नाही तर मग म्हणशील की असं तसं ना ढमकन टमकं करत बसतो नको. हा व येईन ना. पण तुला एक गोष्ट विचारता खरंच? विचार ना व काय विचारतो तो? तुला खरंच पसंत आहे ना? कोण पसंत आहे व त्याच्यासोबत लग्न होणार आहे तो? तू काहून विचारते असा प्रश्न? नाही ना हो ते थोडेसे दिसायला. नाही ना हो मी पहिल्यापासून त्यांना ओळखून आहे ना, त्या कारण मी अशी बोलत असतो. नाही तर सर चांगला आहे. आणि मी होकार दिल्याशिवाय कोणी होकार दिला असता का आमच्या घरात? सांगतो. तर माझ्या आईचा प्रश्न होता, बाकी कोणाचा नव्हता. हाव काय नाही तर मला हे वाटत होतं थोडंसं. चल म्हटलं तिला विचारतो. आई नाही तर सांगून आलते तिच्या घरी जातो म्हटलं आणि बस म्हटलं आई तिकडे थोड्या वेळ. हाव का व चल ना मग घरी. केळवणाले बोलावं लागते म्हणे अनिताले. हाव का व सुरू झाले की नाही कुठं केळवण? नाही हो त्याशी मामाच्या घरी झालं फक्त आणि बस नंतर काही आलं नाही कुठचं. हाव काय मग माझ्या घरी करणार आहे. आता बघू किती कधी करते तो. आले का पाहुणे घेऊन? गेला मामी? हाव मामी गेल्या ना. मामी राहते काय? येणार आहे मामी, मेहंदीच्या 1 दिवस पहिले येणार आहे. हाव का व चांगला आहे. मग तू येतो ना 2-3 दिवस अजून तिकडेच. पाहिन आता काय होते तर. मस्त आहे जीजू नाही? हाव बा चांगलं आहे, व्यवस्थित काळजी घेते तू नाही? हाव घेते ना. सांगितली का मग पार्लरवाली? हाव सांगितली ना पार्लरवाली. मी काय म्हणत होती थोडंसं ज्वेलरी वगैरेचं काम आहे मला, काशीन का मग घ्याले? ठीक आहे ना चालले जाऊ घ्याले. तू सांगजो कोणा दिवशी जायचं आहे तर मग मी घेऊन घेईन माझ्या साक्षगंधासाठी. हाव ठीक आहे ना घेऊन देजो. 1-2 दिवसात चालले जाऊ. ठीक आहे ना चालले जाऊ. चाल मग येतो. हाव ये ना. आणि काही टेन्शन घेऊ नको. नाही हो आता नाही घेत मी. आता आपण इकडेही सोबत होतो, आता तिकडे गेला तिकडे सोबत राहू. लवकर येतो लग्न करून. बस उद्याच येतो. चाल मग.
रे येड्या, कायले गाणं म्हणतो? माय प्रेम नाही होतं का? तुला तर माहित आहे तिच्यावर. कोणावर रे येड्या? होती एक पोरगी. जाय रे भो, काही बोलतो तू निवड. होती आता जाऊ दे. कॉलेजमध्ये होती माय. तू कॉलेजमध्ये गेलता का? काय हो बाई, कुठं चालली? काय नाही, ब्लाऊज टाकायला चालली होती. काय झालं रे दादा? काय नाही बाई, काय होणार आहे? आज गेला नाही का कॉलेजला? नाही हो बाई, आज नाही गेलो. आज घरीच होतो. हाव काय? कसा आहे रे राहुल? मी मस्त आहे. तू सांग बाई कशी आहे? मी पण मस्त आहे. मग लग्नाच्या पत्रिका वाटल्या काय? आता तू भाऊ आहे ना, आता वाट मग पत्रिका. हा हो बाई, वाटा लागन ना. कधी जायचं पत्रिका वाटायला सांग. काय माहिती, बाबांना आणलंच नाही पत्रिका अजून. राजू आला की नाही? नाही रे, तो येणार आहे ना त्याचे पेपर संपल्यावर. 2 दिवसांना पेपर संपते त्याचे, मग येतो तो. हाव काय? तेच तर म्हटलं, गावात दिसलाच नाही तो. नाही, त्याचे पेपर चालू आहे ना म्हणून. तुमचे पेपर नाही काय? आहे ना आमचे, झाले आमचे. आता थोड्या दिवसानं आहे. हाव काय? चांगलं आहे. चला मग येते मी. हा हो बाई, ये ना. बरं झालं बापा, तिनं गोष्टी ऐकल्यानी मायात लक्षच नाही होतं ते इकडेच आहे म्हणून. हाव रे, तुझी बहीण होती ना ते. हाव रे, माझी बहीण आहे ना ते. आणि प्रेम न हे न ते गोष्टी करत नका जाऊ तू. गावामध्ये सगळ्या दूर इकडे तिकडे फैलून जाईल त्या गोष्टी. तू हे काय आहे, तू हे सगळ्याकडे प्रेम राहील, पण लोकांनी तुला तर पसंत केलं पाहिजे. काय बो, तू माझ्या मित्र असून माझ्यासोबत असा बोलतो हा? खाती सामील नाही होत तू. बापा, एवढं दुःख झालं का तुले? मग रे, आता अनिताच्या लग्नात येईल एखादी पोरगी, पाहू तिले पटू. तुले काही काम नाही आहे. हे झाली नाही तर ते पटवा, ते पटवा नाही ते पटवा. नाही नाही रे, पटवा तर लागणच ना. आता पाहायचं तिचं लग्न होऊन चाललं हा. अरे, पहिले नोकरीवर तर लाग. नाही, ह्या वर्षी लास्ट कॉलेज करतो मी. बस झालं कॉलेज करणं. जात जाईन बाबासोबत शेतामध्ये. हाव का रे? ठीक आहे बा, कर तू. मी तर नोकरीच करणार आहे. कुठे जाणार तू नोकरी करायला? जाणार आहे मी पुण्यात. आता 6 महिने 2-4 महिने आहे तर मी फक्त. मग डिग्री कंप्लीट झाली की चालला मी. हाव का रे? पुण्यात मन तर लागन का तुया? लागते नोकरी असल्यावर. मी तर गावातच राहीन बा, शेती किती करण पाहिजे. बाबा ऐकत नाही ना, बाबाला नोकरीच पाहिजे. बरोबर आहे ना रे, नोकरीचा पगार येते ना महिन्याच्या महिन्यात. शेतीचं कधी पिकते नाही पिकत, त्या कारण म्हणते बाबा. ते तर आहे, आता काय करतो. चल बा, पाहू बा काय होते तो. पाय हो, हा कसा माती खेळतोय हो. हा बाई, घरी भेटत नाही तर खेळायला म्हणून खेळतोय तो आता. हा व, लेकरायले माती किती खेळायला पाहिजेच ना. हा नाही, तिथं काही भेटत नाही माती किती खेळायला. तिथं त्याला खेळायलाच भेटत नाही. किती मस्त झाली बाई तुळस. हा व, रोज रोज पाणी टाकलं, नेमंदी काळजी घेतली तर चांगली राहते ते. माझ्या घरी फ्लॅटमध्ये राहते ना, तर काही चांगली राहत नाही ते तुळशी. नाही व, त्याला ऊन बी बरोबर पाहिजे ना. इथं कसं मस्त ऊन पडते त्याच्यावर, पाहिलं नाही का तू? हा बाई, बरोबर आहे ना. सिट्यांमध्ये कुठं ऊन आणि सावली येते व. घर जवळ जवळ राहते तर. मी गॅलरीमध्ये ठेवली आहे तुळशी, पण ते काही टिकत नाही बिचारे. पाहिजे व, माती किती खाईन. नाही बाई, नाही खात तो. खालचं पडलेलं असता खात नाही तो. शी करतो तो. हा व, लयच हुशार आहे नाही. मस्त वाटते बाई इकडे बाहेर बसलं तर. हा व, म्हणून असं जागा सोडली की नाही. हा बाई, तुला मस्त मागे चुलीसाठी जागा सोडली. समोर मस्त केलं, सोमवारी जागा सोडली आहे. मग मला पटतच नाही होतं. हे म्हणे पॅक करतो सगळं गेट आणि हे ते. मी म्हटलं राहू द्या, मस्त सकाळी जरा साळण टाकलं तर चांगलं वाटते. तर तू आली म्हणून रांगोळी टाकणं झालं नाही माया. हा, नाही तर रांगोळी टाकत असतं तू. मग का नाही व, आज तर सकाळी उठून गेला. हा बाई, आज उठला तो बरोबर सकाळीच. मग मी म्हटलं झोपू दे म्हटलं आरतीले. हाव ना बाई, थकून गेलते. आणि आळस येते ना इकडे आल्यावर, झोपमधून उठायची इच्छाच होत नाही. बरोबर आहे व, सासरी असतं म्हणजे एक चिंताच असते ना. हा बाई, निवड चिंताच असते. कोणी बोलायलाही राहिला नाही ना तरी चिंता असते. आता सगळ्याला काय वाटतं की सासू राहत नाही, हे मस्त आराम करते, असं करते तसं करते, पण सगळ्या गोष्टीची चिंता राहते ना मग. हा व, ते तर आहेच. सासूबाई जरी असल्या त्या झाडझूड तरी करतील, नाही तर लसण गिसण तरी शिलणार, भाजीपुला तरी तोडणार. आणि आपण कसं त्या नसल्या तर मग करावंच लागते. हा व, ते तर आहे. तुझी जेठाणी काय म्हणते? काय नाही बा, चांगलं आहे त्यांचं, चालू आहे त्यांची शेतीचे कामं. हाव का व, मग डॉक्टरची इकडचं नेलं तरी का त्यांना? आई त्या आल्यास तरी पुण्याले बोलवलाय मी त्यांना की या म्हणून पुण्याला डॉक्टर दाखवते, डॉक्टर चांगला. आणि ते टेस्ट बेबी की काय म्हणतात ना, ते पाहू म्हटलं करून. हा व, चांगलं आहे ना, काही होऊन जाईल नाही. हाव नाही, 10 वर्ष झाले ना त्यांच्या लग्नाले. हाव ना, देवा नाही देऊन द्या बाई. हा बाई, आता काय करतं. मावशी येणार होती, आलीच नाही. येईन ना व. म्हणा काय हो काकू, काय म्हणता? कुठे गेलती व? काय नाही, शेतात गेलती. काय करायला गेलती व? काय नाही, तूर कापणी लावली आहे. हाव का व, तुमचं काय चालू होतं? काय नाही बा, बसलोय. बस ना. बापरे, बाबू तर मस्त खेळतोय. हा व वहिनी, माती खेळायला भेटत नाही ना, म्हणून आता इथे खेळून घेते तो. हा व, चांगला आहे ना. झाले का कामं? हा व, कामं झाले. आता म्हटलं चल जरा बसू बाहेर. वाटलं दुपारच्या झोपले नाही. नाही व, मी झोपत नसतो काही. हाव का व, मला वाटलं झोपता तुम्ही.
नाही पार्लरचं काम असते ना, मग पार्लरवर जात असतो मी, तर मग झोप काही होत नाही दुपारची. हाव काय, चांगलं आहे. एकटीच गेलती का हो तूर कापायला? हा बघ काकू, आम्ही दोघं लावली कापणी. हाव का व, चांगलं झालं. सकाळीच लवकर गेलती म्हणून लवकर येऊन गेली. चांगलं झालं लवकर गेलती तर. टाकले काय ब्लाऊज घेऊ शिवायले? हा व टाकलं, संध्याकाळी गेलती मी टाकायला. मी नाही टाकलं की नाही? काही नाही, आज संध्याकाळी जाणार मी ब्लाऊज टाकायला. हाव का हो काकू, त्या मावशी येणार होत्या ना, आल्या नाही? हा व येणार तर होती, फोन तर केलता तिनं की मी येते आहे. आता काय माहिती कुठं टाकली तर. गाडी गिडी भेटली नसन, वेळ लागत असन. हा व गाड्यांमध्ये इथं गर्दी राहते. काकू पाहुणे आले घरी? हा व आले ना पाहुणे. एवढा उशीर लावला मावशी? हा व गाड्यांमध्ये गर्दीच गर्दी होती बिचारे. हाव का मावशी, आम्ही किती वेळची वाट पाहत ती. व गाड्यांमध्ये गर्दीच होती ना, त्या कारण. काय व बॅग राहू देते का डेअरीमध्ये? नाही व मी ते तिकडे गेली नाही, मी कडनंच येऊन गेली. थोडी वजनदार बॅग आणता योगेश. फोन करते ना, योगेश येता तुला घ्याले. जाऊ दे म्हटलं, कामात बिझी असन तो. काय झालं, कामात बिझी असतं तर तुला येतात घ्याले. आता जाऊ दे, आले ना मी. कशी आहे बाई म्हणता? चांगली मावशी मी, तुम्ही सांगा तुम्ही कशी आहे? मी मस्त आहे बा. आणि मॅडम सोन काय म्हणते? तेही मस्त आहे. आता तू तर मस्त खेळतोय. हा व त्याला माती खेळायला फार मजा येऊन राहिली. चांगला आहे ना, भेटत नसन तिकडे नाही? नाही व मावशी, कुठे भेटते माती खेळायला, मग खेळून घेतो इथं. आणि नवरदेची माय अशी का बसली? हा कामानी धंदेनी करत आहे का? नाही व, आता म्हटलं नवरदेची मावशी येते मग करते कामं. चाल ना मग कामं करू ना व, उद्यापासून कामं अर्धे केले आम्ही ना, आता अर्धे राहिले. जाय ना आरती, सगळ्यासाठी चहा करतो. हा बाई ठीक आहे ना. नाही बा काकू, मी आता घरी चालले, कामं पडले. चहा घेऊन जाय ना व, चहा तर गॅस लागेल ना घरी गेल्यावर, आता चहा घेऊन घे. नाही ना काकू, आता बसले अजून 10 मिनिटं चालले जाते, म्हणून चहा घ्यायला 10 मिनिटं जाते. काय होते, घेऊन घे ना आता. बस ना व, ठीक आहे मी करून आणते. भाऊजी कुठे गेले व, दिसत नाही आहे. शेतात गेले व ते. हाव काय, योगेश कुठे गेला? काही नाही, तो किराणा आणायला गेलाय बहुतेक. हाव ना, बरोबर आहे ना, किराणा आणायला लागेल ना. तसे तर बा सांगितले मी ना 2 स्वयंपाक करायला. हाव का व, अंदा तुला सांगते 4-5 दिवस इकडेच राहायचो. मस्त जेवण खावण आणि लग्नामध्ये एन्जॉय करायला, मस्त मजा करायला इकडेच राहायचो. आणि अश्विनीला सांगजो, तशी मी येईन सांगायले तरी तू सांगून देजो. ठीक आहे ना काकू, मस्त यायचा, मेहंदी काढजा, हळदी खेळजा. हा बघ काकू, येऊ ना, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि ते बांगड्यावाली दिसली तर तिला सांगून देजो तर. ठीक आहे ना काकू, हळदीच्या दिवशी बोलून घे सकाळी तिले. ठीक आहे ना काकू, चला. आता हे उद्या जाणार आहे पत्रिका वाटायला शांताराम भाऊच्या घरी. हाव का व, त्याला खराब वाटलं ना, साक्षगंधाला बोलवलं नाही म्हणे. थोडंसं आता केलता व, तुला तर माहित आहे, तोच तर नाही म्हणे मी येत नाही म्हणे. तुला तर माहित आहे त्याला बोलवत होता खरं, तोच तर आला नाही. नाही व, माझ्या घरी आलता तर सांगत होता आग्रह बी नाही केला म्हणे बहिणं, असं नाही केलं तसं नाही केलं. तू सांग, केलता नाही का आग्रह? आता त्याच्या घरी जायला पाहिजे होतं काय? नाही म्हणे, तिच्या पोराचं लग्न जोडून टाकलं म्हणे, महापोरा तसाच राहिला. आता मी काय करू, तू सांगतं. मलाच म्हणत होता महापोरासाठी पाहती तर काय झालं म्हणे तुले. तू सांग मी काय करू शकते? त्याला बी दाखवल्या 2 पोरी, पण पोरीवाले नाहीच म्हणते बाई. जाऊ दे, काही लोड नको घेऊ. नाही व, शेवटी तो आपला भाऊ आहे ना. त्याला नाही समजत का, आपणच त्याच्याशी संबंध चांगले ठेवायचे काय? त्याला कळत नाही का? जाऊ दे, त्याला कळत नाही तर काय करतो तो, तर मला एक फोनही नाही करत. मीच केलता फक्त साक्षगंधाच्या वेळेस. तर हे म्हणे मी जाईन म्हणे पत्रिका द्यायला. आता ठीक आहे बाप्पा, जा. तो आमच्या डेअरीतला पोरगा आहे ना तो, आणि हे जाणार आहे दोघंच्या दोघं पत्रिका वाटायला. हाव का व, चांगला आहे. चला पा मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या.